श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटहून अवघ्या 2-3 किलोमीटरवर असलेल्या नागणहळ्ळीला तेव्हा भली थोरली आंब्याची बाग पसरलेली होती. महाराज कुणी विहिरीकडे बसले. तेथे सेवेकरी त्यांना बिछाना घालू लागले असता महाराज म्हणाले, यापुढे आमचा बिछाना घालू नका. झाडावर तो बांधून टाकला. नंतर कुणी तो सोडला. तात्या सुभेदाराच्या घराबाहेर पडलेली दगडी कुंडी महाराजांनी सेवेकऱ्याला उचलायला सांगितली. मुरलीधर मंदिराजवळच्या विहिरीत आणायला लावली व गुडघाभर पाण्यात उतरून सेवेकऱ्यांना ती पाण्यात बुडवायला सांगितली. त्यांनी तसे केले. पण महाराज म्हणाले, आता सर्व मंडळी बोंबा ठोका. हे ऐकल्यावर सर्व सेवेकरी रडूच लागले. श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी काही वर्ष देह निर्वाणासंदर्भात दुःखचिन्हे दाखविले होते. जोडप्पा गेल्यानंतर आता आम्ही लीला कोणाला दाखवायच्या, हे त्यांचे विधान सर्वश्रुतच आहे. सन 1874ला त्यांनी श्री स्वामीसुतांना गादी सांभाळण्यास सांगितले. तेव्हाच त्यांच्या पुढील निर्वाण लीलेने स्पष्ट संकेत मिळाले. त्या दुःख वेगातच श्री स्वामीसुतांनी महाराजांनी देह ठेवण्याआधी 4 वर्ष वयाच्या 42व्या वर्षीच देह ठेवला. श्री स्वामी समर्थ महाराज बाळप्पाला हुक्का तयार करायला सांगितला व त्यांना म्हणाले, आम्हाला फार उंच जायचे आहे, फार लांब जायचे आहे. माझी नोकरी करायला येतोस का? हे ऐकून बाळप्पा विचारात पडले आणि खरोखरच वर्षानंतर अगदी त्याच दिवशी महाराजांनी देह निर्वाण लीला दाखवली. महाराज शौचाला बसले तर समाधीसारखे चिन्हे मातीमध्ये बनवू लागले. चौकोनी खडे घेऊन ते चौकोनी आकारात रचू लागले. सेवेकरी तर घाबरूनच जात. आता पुढे काय होणार वगैरे. कुणी आरती ओवाळायला व आरती करणाऱ्यांना अतोनात दुःख होत असे. अनुष्ठान वगैरे काय करावे म्हणून सर्वांनी महाराजास विचारले. त्यावरून आज्ञा केली की विहिरीवर महादेव आहे, त्याजवळ धार धरावी. महाराजांची हमेशाची गाय व वासरू आणण्यास अंतकाळी सांगितले. त्याप्रमाणे पेठेत एकजण जाऊन ठाण्याचे गाय वासरू सोडली. ती गाय दाव्याची गाठ सुटताच आपोआप वडाखाली महाराज होते तेथे धावत येऊन आपल्या मर्जीने महाराजांसमोर प्रदक्षिणा घालून तिच्यासाठी ठेवलेला नैवेद्य भक्षण करून तेथे उभी न राहता आल्या मार्गाने ती गाय परत गेली. समाधी झाले त्याचे पूर्व दिवशी 350 रुपयांची शालजोडी शिल्लक होती. ती महाराजांनी आणून विहिरीत बुचकळून आणण्यास सांगितली. ती शालजोडी धुवून आल्यावर रामशास्त्री अवधानी म्हणून शास्त्रीजवळ होते, त्या द्या म्हणून सांगितले. नंतर त्यास दिली. समाधी होण्यापूर्वी 1-2 रोज बाबूराव विष्णू मोघे मामलेदार यांनी महाराजास विचारले की आपली जिन्नस सामान वगैरे माल उरला आहे, त्यातून कोणास काय द्यायचे असेल तर आज्ञा व्हावी, हुकूम होईल तर देऊन टाकू. यावरून महाराजांनी जबाब दिला की एक चिंदी किंवा लंगोटी असून ती सुद्धा आपली नाही, तेव्हा आम्ही काय द्यावे. महाराजांची प्रकृती बिघडल्यावर ज्वर आल्यापासून मामलेदार हे दररोज विनंती करीत की येथे वडाखाली आता थंडी फार आहे, याकरिता आपण घरात चलावे. त्यास उत्तर की येथे वडाखालीच आता आम्हास राहायचे आहे, घरात यावायचे नाही, असे म्हणून घरात गेले नाहीत. वडाखालीच समाधीस्थ झाले. काही महिन्यापूर्वी शहागंजातील बागेत विहिरीत पाणी नव्हते. त्या विहिरीत आपला बिछाना वगैरे सर्व जिन्नस जाळून टाकण्यास सांगून शेवटी आपली लंगोटी आपल्या हाताने फाडून त्या विहिरीवर आग पेटवून त्यात ती लंगोटी जाळली. वरखट छाट्या बिछाना वगैरे सेवेकरी यांनी स्वामींची नजर चुकवून न जळता जाळल्या असे सांगून लपवून घेऊन गेले. श्री स्वामी समर्थ निजधामास जाण्यापूर्वी 1 वर्ष आपण निजधामास जाणार अशी चिन्हे दाखवीत. एका वेळी
सागर या गावी गेले असता पहाटे बाळप्पास महाराज म्हणाले, आम्हास उंच जावयाचे आहे, आम्हास लांब जावयाचे आहे. काय रे, आमची नोकरी करण्यास तू येशील की नाही? अक्कलकोटास एक संताचा मठ म्हणून एक लिंगायत वाण्याचे स्थान आहे. तेथे जाऊन महाराज समाधीपुढे पलंग टाकून निजले. त्यावेळेस ठाकूरदास बुवांचे तिसरे प्रहरी कीर्तन चाललेले होते. महाराजांना त्यावेळी बावळेकर पुराणिक व इतर सेवेदारांना गोवऱ्या आणाय आज्ञा केली. गोवऱ्या घेऊन आल्यावर आम्हास होम करावयाचा आहे, आणखी गोवऱ्या घेऊन ये अशी श्रींनी सांगतात परत गोवऱ्या घेऊन आले. समाधीवर एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर सेवेकरेकडून महाराजांनी गोवऱ्या रचल्या व तूप आणावयास सांगितले. सेवेकऱ्यांनी एक मेनभर तूप आणले. खारका, नारळ, सुपारी, पेढे, बर्फी वगैरे जिन्नस येत ते सर्व त्यात घालण्यास सांगत व पिंडीस खाली श्लोक म्हणत अग्नी लावला. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. त्या दिवशी महाराजांनी निश्चक्र उपोषण केले. आपल्या गुरुची समाधी जाळतात ही वार्ता ऐकून लिंगायत समाजाचे 25-30 शिष्य मंडळी महाराजास शासन करावे या हेतूने तेथे आली. परंतु त्यांनी श्रींना पाहताच त्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटेना. श्रींकडे एकसारखे पाहावेना. तेव्हा ते सर्व परत गेले. दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर पिंडीवरील राख काढून पिंड धुण्यास सांगितले. सेवेकरांनी तसे केले. नंतर पिंड पूर्वीपेक्षाही दैदिप्यमान सेतज दिसू लागली. अशा प्रकारे महाराज चिन्ह दाखवीत. संपूर्ण दिवस रात्र पिंड जळत असताना त्या पिंडीचे तुकडे व्हावयास हवे होते, परंतु तसे न होता ती अधिकच तेज झाली. ती स्वामींची अगाध लीला होती. सेवेकरी बिछाना घालण्यास लागले म्हणजे महाराज आता आम्हास बिछाण्यावर निजावयाचे नाही असे म्हणत. काही वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज छोटी छोटी दगडे घेऊन एकमेकावर रचित व समाधीची आकृती बनवीत. इसवी सन 1800 चैत्र शुष्क 15 रोजी रात्री महाराजास थोडा ताप आला व 5च्या सुमारास थोडा अमांश झाला. बाकी स्नान, बोलणे, चालणे यात काही फरक नव्हता. सेवेकरातील प्रमुख मंडळी व मोठ्या लोकांनी महाराजांकडून दान धर्म करविला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गाई वासरे, बैल, घोडी महाराजांनी जी जनावरे बाळगली होती ती महाराजांनी आपल्या पुढे आणावयास सांगितली व श्रींच्या आज्ञेप्रमाणे ही सर्व जनावरे पुढे आणून उभी केली. जितके नैवेद्य महाराजास त्या दिवशी आले होते तितके सर्व त्या जनावरांना खाऊ घातले. त्यावेळेस जनावरांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. महाराजांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला व आपल्या आसनावर येऊन बसले. गावातील सर्व थरातील लोक महाराजांजवळ ताबडतोब जमू लागले. महाराजांना काही होणार नाही असे समजून राणीसाहेब परत राजवाड्यात गेल्या. परंतु महाराजांची प्रयाणाची वेळ जवळ आली होती. महाराजांनी आपणास उठवून बसवावे अशी आज्ञा केल्यावर श्रीपाद भटाने महाराजांना मांडी घालून बसविले. स्वामींनी पद्मासन घातले. श्रींनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले व हात वर करून आशीर्वाद देऊन गीतेतील खालील श्लोक म्हटला. श्लोक म्हणून डोळे मिटून देहत्याग केला. महाराज गेले, परंतु त्यांची तेजपुंज कांती जशीच्या तशी होती. अंतकाळी समर्थांच्या मुखातून खसखशी एवढे पांढरे 3 दाणे बाहेर पडले. सर्व अक्कलकोट नगर शोकसागरात बुडाले. आपल्याच कुटुंबातील कोणीतरी प्रिय व्यक्ती गेल्यासारखे सर्वांना वाटत होते. गर्दी वाढत जाऊ लागली. सर्व लोकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते व ते सर्वजण चिंतेत होते. महाराज अवतार संपविणार असे कोणालाही वाटले नव्हते. अक्कलकोट व इतरत्र सगळीकडे महाराजांची ही बातमी पसरली. तशी सर्व लोकांची गर्दी वाढतच गेली. त्यावेळेस कोणासही
घरादाराची शुद्ध राहिली नाही आणि प्रत्येकजण महाराज महाराज असा हाकांनी सर्व अक्कलकोट दणाणून गेले. 2-4 घटकेतच बाहेर रामासुतार वगैरेंनी लाकडाचे विमान तयार करून केळीचे खांब फुलांच्या माळांनी सुशोभित केले. प्रमुख सेवेकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केली. निशाने, हत्ती, घोडे, घोडेश्वर इत्यादी लव्याजम्यानिशी महाराजास तयार केली होती. तेथे नेऊन स्वामींचे दार उघडून श्री स्वामी समर्थ महाराजांना अलंकारसह आत बसविले. विद्वान शास्त्री मंडळींनी 30 शास्त्रोक्त अभिषेक करून सर्व अलंकार पोशाख महाराजांवर घातला आणि शेवटची आरती मोठ्या गजरांनी केली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या सर्व कृत्यास 4 घटकावर रात्र झाली, परंतु महाराजांच्या चेहऱ्यास काळी इतकाही फरक पडला नाही. त्या दिवशी सर्व अक्कलकोटात उदासीनता पसरली होती. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करी त्यांची लीला त्यांच्याच आशीर्वादाने समाप्त करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.